तुम्ही साहेबाला लाईट बिलासंबंधी जोरात बोला थोडं. लाईट बिलासंबंधी तुमच्याकडे आलो होतो मी, तर तुम्ही सांगितलं साहेबाला राहुलच्या फोन केला, तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं का त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन करा आणि त्यांना न्याय द्या. तर ते तिथं गेलो होतो, ते म्हणे तुमचं बिल कमी करण्यात येईल, लाईट आम्हाला काही ते टाईम नाही म्हणे. गाव सांगा. शेरनखेल MSCB साहेब. बघा काय म्हणणे त्याचं. राजूरला येते, पण मग ते घ्या आणि त्याच्यावर काय करता येईल बघा ना. त्याचं म्हणणं काय आहे ना, त्याचं म्हणणं एक आहे का त्याला डायरेक्ट जास्त बिल आलं. बिल नाही आलेलं, 3 HP 20 HP केलेलं आहे. 3 HP 20 HP केलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्याला लागते 3 HP मोटार, त्याला काहीतरी 20 HP काहीतरी हे दिलेलं कनेक्शन. त्याचं म्हणणं मला 3 HP करून द्या, बाकीचं हे नाही. तर त्याचा सर्वे करून त्याला निकालात काढा ना. त्याला निकालात काढा की त्याला बळच काढा त्याच्यावरती 20 HP घालता. तू एक काम करा, ह्या साहेबांना भेट आता तू नंतर. हे कुठले साहेब आहे? अकोल्याचे आहेत. अकोल्याचे. तुझा प्रश्न राजूरचा आहे. राजूरचं हे आता गेले ती याच्यात कशासाठी, तुम्हाला फक्त गाईडलाईन देतील ते काय करावं लागेल ते. आलं का लक्षात? आणि मग ते गाईडलाईन त्यांनी दिली का मला एकदा भेटून घे परत. चाल ठीक आहे. पण गंभीर आहे त्याचा अर्ज दे त्यांच्याकडे साहेबांकडे. आपल्या याला देखील नोट्स राहू द्या. बोलो. नमस्कार, मी सोमनाथ पद्मरे, सरपंच पेंटशेत. माझे 2 जाणाऱ्याला इकडनं पण पहिला प्रश्न असा आहे की पेंशेत पासून ते घोटी कोला रोड, पेंशेतच्या दोन्ही साईडने जे रस्ते ते त्यांची वर्क ऑर्डर होऊन ठेकेदारांनी फक्त ते उकरून ठेवलेत, पण ते रस्ते काय केले नाही. त्याच्यामुळं ग्रामस्थांना येण्या जाण्याचं खूप अडचण. राजूर डिव्हिजन PWD कधीची मंजुरी आहे त्याला? वर जाणार रस्ता ना, पेंटशेतच्या वर जाणार रस्ता ना, गोळीबाग. वर्क ऑर्डर कधीची आहे सर? मार्चची वर्क ऑर्डर आहे. हा, वर्क ऑर्डर मार्चची. मार्च 25 का 24? माझ्या अंदाजे 24 मार्चची. हो, 2 वर्ष झाली. हा सर, मग 24 मार्चची वर्क ऑर्डर. काय झालं सर, 2 अलाइनमेंट येतात, म्हणजे ते एक अलाइनमेंट फायनल होईल ना, विहिरीच्या साईडने घ्यायचं की खालून घ्यायचं तो झाला. त्याचं म्हणणे गावापासून तर कोलारघुटीकडे येणारा रस्ता आहे तो झाला ना सर. तो पण पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे. मग कधी पूर्ण करणार आहे? डिसेंबर पर्यंत संपलं. आता तुमचा रस्ता तुम्ही उकरून नाही केला, असा वर करून ठेवलाय. मग आता त्याला अप्रोच कसे देणार? करून घेऊ सर, करून घेता. कधी घेणार? डिसेंबर पर्यंत संपलं सर काम. ते तुम्ही त्याची साईड पट्टी किती दिवसात करणार? डिसेंबर एंड पर्यंत संपून. डिसेंबर पर्यंत सर. डिसेंबर पर्यंत करणार? हा हा हा. तुम्हाला मी हे शुअर सांगतो की तुम्ही जर हे काम नाही केलं, आजच्या नोट्स मध्ये परत मी आमसभा फॉलोअपची लावणार आहे. गै नाही करणार. करून सर तो पण. मग आज संविधानिक भाषा आहे, त्यावेळेस संविधानिक भाषा नाही वापरणार. बरोबर सर. दुसरा प्रश्न सर जलजीवन संदर्भात आहे. हा, रोड क्रॉसिंगची जी जलजीवनची लाईन आहे ती यांनी अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही. जलजीवन रोड क्रॉसिंग करताना आमचे रस्ते खंदायचे नाही सर. नाही, आडवे बोर करणार आहे, पावसामुळे थांबलेलो होता. पावसाचा तुमचा काय संबंध आहे? किती पाऊस आहे आपल्याकडं? आतापर्यंत होता सर. काही सांगता तुम्ही? नाही, करून घेतो सर. मी साहेब तुमच्या डोक्यावर हांडा देईन बरं का. मी आमच्या माय भगिनीच्या जर डोक्यावर हांडा पडला ना तर तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मग हांडी. नाही साहेब, सगळे काम झाले, फक्त तो रोड क्रॉसिंग बाकी. ज्या मार्च पर्यंत जर पाणी नाही पाठवलं, वाडीची जी टाकी बांधली तिच्यात प्रत्यक्षात पाणीच जात नाही. हो ना, मग आता हे रोड क्रॉसिंग वगैरे सगळं करावं आणि तुम्ही जो सोर्स निवडला ती जुनी पाईपलाईन होती ती. आता मला एक सांगा, हे किती दिवसात करणार आहे तेवढं सांगा त्याला. सर 10 दिवसात करून घेतो. जर तिथं फक्त प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम. मला बा तुम्ही तोंडी सांगताय ना, आता केळुंगणला जाणार आहे, तिथून तसंच पुढे जा त्यांच्याकडे पेनशेतला आणि मला सोमवारी अहवाल प्राप्त करा काय करते. चाल, ओके, थँक्यू. आणि पुढचा प्रश्न माझा सर, भात पिकांसंदर्भात आमच्याकडे पंचनामे झाले, पण असे झाले की ज्यांचे पीक सडले ते खरडून गेलेत, पण प्रत्यक्षात भातांचे सर्व दाणे काळे पडले. ऐका, कृषी अधिकारी मला वाटतं देशमुख मॅडम आहे का ना तिथं? हा, आल्यात का देशमुख ताई? बेटा पुढे ये, चल पटकन. माझं म्हणणं असं आहे का सरसकट नुकसान भरपाई देणं. किरण लांबटेचा भात एवढा चांगला आहे, त्याला सरसकट भरपाई द्यायची का? नाही सर, सर्वच दाणे काळे पडलेत भातांचे आमच्याकडे. मी माझं उदाहरण दिलं ना, माझं भात एवढं चांगलं आहे, कसं काय त्याला भरपाई द्यायची किरण लांबटेला? हे बघा, वस्तुस्थिती दर्शक बघायचं आणि
प्रत्यक्ष पाहून ए गप्पा नका रे मारू, एकमेकाला बोलू नका. तर तिथं वस्तुस्थितीदर्शक पहा. जर खरोखर पीक पाणी कमी असेल 50%च्या आत पीक पाणी 50%च्या आणा आणि हे करा. आज ऐका ना, ऐका आताशी तुमचं आपलं काय होणार आहे, आता त्याच्यावर तुडतुडे म्हणजे किडा पडलाय भातावरती, काही लोंब्या निसवल्या नाहीयेत. आता तुम्हाला परत एक पंचनामा होणार आहे भात कापणीच्या आधीच्या, क्रॉप कटिंगच्या आधीचा तुमचा पंचनामा होणार आहे. आणि त्या क्रॉप कटिंगमध्ये जर 50%च्या आत आहे तुम्ही, म्हणून शासन काय म्हणतं उभ्या पिकाचं पंचनामा, उभ्या पिकाचं. आपण तसं नाही केलं. जे सोयाबीन काढले त्याचे करायला लावलंय, बाकीचे करायला लावलंय. तर भाताच्या बाबतीत आहे तुमचा परत एक पंचनामा होणार. आणि त्यावेळेला तुमचं 10% सुद्धा पीक नाही आलं तर तुम्हाला शासनाला भरपाई देणं गंभीर आहे, बंधनकारक आहे. 50%च्या आत तुमचं पीक आहे, शासनाला बंधनकारक आहे भरपाई देणं. पण ती होऊ द्या. म्हणजे आता मला काय माहिती आहे, आपली भातं काही निसवलेत, काही वाळलेत, काही कापायच्या परिस्थिती, तर ती सगळी माहिती त्यांना द्या. चल, ओके, थँक्यू.